पण बाबू ही पावरवालं चूर्ण नाही, पुरा पावर सत्यानाश करायचं चूर्ण. माणूसच नाही रे, पुरा नपुसक बनवणार चूर्ण. नाही देईन तुले ना बापू, नाही सुगंधा वहिनी तू लात मारून घरातून हाकून लावता नाव सांगणार नाही. काही करीन कसंही करीन, पण तुझा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. रात्रात झोप नाही, खात फक्त काही समजे नाही. इकडेच येत आहे, मेरे चूर्ण पटवा. हॅलो हॅलो हॅलो, अजी एक नंबर चूर्ण आहे म्हणतो, एक नंबर. अरे काय रिझल्ट रे बाबा त्या चूर्णाचा. 2-2, 3-3 तास सोडायचं काम होतं. बापरे, म्हणजे काही करा, पैसे किती घ्या, पण पुन्हा 4 डब्बे पाहिजे, 4 डब्बे. माझ्याकडे फक्त 38 डब्बे उरलं. अजी का पावर वाटते रे बाबा, मी तसं जन्मात नाही पाहिजे. जन्मात ते चूर्ण मध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे बस. पैसा किती लागो त्याची काही टेन्शन नाही घ्यायचं. मग अरे खाऊ तो मर्दानी चूर्ण रे बाबा, मी असा पाहिलं 4 डब्या का 4 महिने नाही, 4 महिने. अरे बरं पुरवतो मी, अर्धा डब्बी आहे माझ्याकडे, कसा तरी आपला टेन्शन नाही घेवायचं. हो हो मी करतो. हा कोणाला सांगायचं नाही, या एरियामध्ये सांगायचं नाही कोणाला, तुमच्यातली माझ्यातली. भाऊ कायचा भाऊ, कोणता भाऊ? मी कोबरा भाऊ. तुला दूध पाचतो कोबरा. भाऊ तू रागावलास तू माझ्यावर. नाही तुझ्यावर काय लागल, माझा तर दिवाणाच करून टाकला. अरे भाऊ हात नको लावू, मला सांगून ठेवतो. भाऊ आपण लहानपणापासून जवळ जवळ राहतो, एकमेकाच्या शेजारी. कधी मी तुला असं काही म्हणालो नाही, तुझ्या अडचणीमध्ये मी काम आलो. लाज नाही लागेल असं म्हणाले. माझ्या अडीअडचणीमध्ये कामी आला असतं, माझ्या अडचणी वाढवू लागले. भुकला मी आता ऐकत होतो, फोनवर बोलत होतास. नव्हतं बोलत, मी असाच बोलत होतो. ते कायचं चुरलो का? पोटसाफ करायचं चूर्ण. नाही. अरे हो ना का पोटसाफ करायचं चूर्ण? अगं नव्हे का, मी ऐकलं सर्व. भाऊ तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो. माझी सुगंध आहे ना बहिणी, ते पुऱ्या गावामध्ये बदनाम करत आहे. प्रत्येक बाईजवळ सांगते माझा कोबरा आहे म्हणते. मी मेणबत्ती गिणबत्ती पेटवते म्हणते, पण फडफड फडफड करते ना विजून जाते. बोलातल्या पूर्ण बायाने सांगितलं, त्या बायाने आपापल्या नवऱ्याजवळ सांगितलं. आणि ते भोसरीचे मला पांढऱ्यालाच विचारतात, हो बा म्हणते तुझी मेणबत्तीच नाही पेटे. तर मग सांगतेस का मी करू का? माझी मेणबत्ती पेटवणं तुझ्याच हातात आहे. काही नाही माझ्या हातात. अजून तू हे धुवाले जाते, ते ती सांगते काय म्हणते, क्रिकेट बॅटिंग धरते म्हणते, पण पहिल्याच बांधले रन आउट होते. नुसती बॅट धरून राहते. सांगा भाऊ, असं कोणी बायको बदनाम करायला पाहिजे? साऱ्या बाया माझ्याकडे पाहतात ना, हसतात का? भाऊ तुझ्याकडे ते चूर्ण आहे तर थोडस दे ना का. कल्पना कर थोडीशी. तुझ्या समोर गंजभर भात शिजून आहे, मटन आहे, चिकन आहे, झिंगे आहे,
पण एक ठुसा खावायला नाही भेटत जीव कसा लागतो बरोबर आहे. पण माझ्या का करून ठेवलं असतो आता तुला भेटेल का? आपलं तर कधी भेटल नाही. मी वहिनीला सांगतो. मी वहिनीला सांगतो. तुझा काय भरोसा नाही, काय सांगत सांगतो का? काही नाही म्हणतो. कोणती कल्पना नाही ना कोणती आली नाहीये. फक्त तुम्हीच पहिले हवा म्हणतो. पण भाऊ मला ते चूर्ण दे गा. अभि नव्हे का नाही चुकलं ते पोट साफ करायचं तो का नव्हे का? मी ऐकलो पूर्ण ताकद आणायचो. तू एक वेळा देत तू सही आणि मग पाहिला मग माझ्या वारच बस त्या सुगंध दिले ना मी केले तर मी रातभर मेणबत्ती पेटवून दाखवतो. आणि माझ्या हातात बॅट घेतली ना तर 200 न 1000 रन काढतो. बोले खाऊन सारी दवाई तुझ्या जवळच आहे का? मी खाऊन देऊ तुरे दवाई बे खाऊन देऊ माझी दवाई खराब करून ठेवला तर तिकडे नाही देस तू. अबे नाही देत म्हणजे नाही देत जा. चांगला विचार कर. नाही देस. अबे तुझी मेणबत्ती पेटव नाही तर लोक पेटव नाही तर मोडून जाऊ भले काही नाही. तू नाही देस. अबे नाही देत ना. मी वहिनीला आता सांगतो. का तिसरी आहे म्हणून सांगतो. पाय कोबरा मी सांगतो आणि सांगतोच काय? अबे तुला जन्मभर हवा तुला हनीमून नाही बोलतो. काय कोबरा हे तुझे जास्त होते मी सांगितलं अरे मी सांगितल्यावर मी आता वहिनी कशी तुझ्याजवळ उठून नाही करून जायला तर मी पाहतो. असं असं नको करू मी असं काय तर नको करू बे. अबे आधीच माझी परिस्थिती काय आहे तुला माहित आहे तुझी परिस्थिती तर चांगली तरी आहे पण माझी पुरी बदनाम करत आहे. तुझी बायको जावे रे. पण बाई माझ्या बायकोला सांगितलं बरोबर त्या बायकोला सांगतो की आहे बरं कोण मला बोललास कोण पूर्ण देतो अर्धी डब्बी आहे बहुत वेगळा ना दुसऱ्या डब्यावाले नाही का तैवरी नाही राहायचं माझ्याजवळ आता. पुरा आता त्या गावामध्ये सांगत आहे. समजा दुसऱ्या गावामध्ये बातमी घेतली गेली ना तर मला काही नाही का फडफडती मेणबत्ती म्हणते. माझ्या बायकोला समजावतो बरोबर पूर्ण समजवतो. हो हो तुला सांगतो कोणीच नाही वहिनी. मी गंमत केलो आता आम्ही दोघं